राज्यामध्ये बोगस कंपन्यांच्या औषध विक्रीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे। गोळ्या औषधे बनवणाऱ्या जवळपास 5 बनावट कंपन्या यामध्ये समोर आल्यात। महाराष्ट्रामध्ये बोगस आणि अप्रमाणित औषधांचा पुरवठा होत असल्याची ओरड ही जानेवारी 2024 पासून होत होती। यानंतर खडबडून जाग आलेल्या औषध विभागाने पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तब्बल 5 बोगस कंपन्यांद्वारे औषधांचा पुरवठा झाल्याचं समोर आलंय। या 5 बनावट कंपन्यांद्वारे महाराष्ट्रामध्ये औषध पुरवठा। क्रिस्टल फॉर्म्युलेशन उत्तराखंड, रिफाइंड फार्मा केरळ, कॉम्युलेशन आंध्र प्रदेश, मेलवान बायोसायन्सेस केरळ, SMN लॅब उत्तराखंड। तक्रारीनंतर महाराष्ट्राच्या औषध विभागाने संबंधित राज्यांच्या यंत्रणांशी संपर्क साधला। त्या संबंधित पत्त्यावर अशा कोणत्याही कंपन्या नसल्याचं समोर आलं। या कंपन्यांच्या नावाने नेमकं कोण औषधं देत होतं हा प्रश्न अनुत्तरी। आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिली होती की औषध खरेदीचा निर्णय हा डीपीसीला खालच्या स्तरावरती देऊन टाका। आम्ही 100% औषधी खरेदीचा निर्णय हा खालच्या स्तरावरती दिला होता। मला वाटतं त्याची अजून त्याच्या खोलात जाऊन त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। आमची अशी मागणी असेल की FIR मध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा आत्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं। यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार।